का? ॲपल आणि स्मूदी ते मी रोजच बनवतो. दिवसाची सुरुवात जर हेल्दी आणि टेस्टी करायची असेल तर ही ॲपल ओट्स प्रोटीन स्मूदी नक्की ट्राय करा. ॲपलमध्ये भरपूर फायबर आणि विटॅमिन्स असतात. मी आज ॲपल यूज करते. तुम्ही हवं तर बनाना यूज करू शकता. तुम्हाला आवडतं ते फ्रूट जे मिल्कसोबत जातं ते फळ तुम्ही यूज करू शकता. पिस्ता, भिजवलेले बदाम, काजू, तुम्हाला जे नट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता. बदाम आणि पिस्ता मी यूज करते कारण यामध्ये हेल्दी फॅट्स आणि ओमेगा 3 जे मेंदूसाठी एकदम उत्तम आहे. हे सर्व ब्लेंडर जारमध्ये एकत्रित करून घ्या. साखर टाळायची आहे. मग मी यात टाकले आहेत 2-3 मऊ खजूर. यामुळे स्मूदीला नॅचरल खजूरचा गोडवा तर मिळतोच, पण सोबत आयर्न आणि पोटॅशियमचा डोसही मिळतो. नंतर यामध्ये हाफ स्कूप वे प्रोटीन ॲड करायचं आहे. मी यामध्ये अवतार ब्रँडचं वे प्रोटीन यूज करत आहे. चॉकलेट हेझलनट फ्लेवर. मसल रिकव्हरीसाठी सर्वात आवडतं प्रोटीन आहे हे आमचं. त्यानंतर आवडीनुसार हाफ स्कूप ओट्स घालायचे आहेत. यामध्ये योगा बार हाय प्रोटीन्सचे ओट्स वापरलेले आहे, जे की केसर पिस्ता कुल्फी फ्लेवरचा आहे, की हाय फायबर अँड नॅचरल प्रोटीन आहे, जे आपलं पोट भरलेलं ठेवतं. त्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास दूध ॲड करायचं आहे. मी थोडं पाणीही ॲड करू शकता. नंतर ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून 5 मिनिटात आपली स्मूदी एकदम तयार. माझ्या डेली प्रोटीन स्मूदीसाठी मी हा वापरते न्यूट्रिप्लो ब्लेंडर. जे लोक घाईत असतात त्यांच्यासाठी ऑन द गो ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन आहे. आपली स्मूदी आता तयार झाली आहे. तर वाट कसली बघताय? उद्याच ही पोस्ट वर्कआउट स्मूदी बनवा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तुम्हाला जर प्रोटीन पावडर, ब्लेंडर व ओट्सची लिंक हवी असेल तर कम्युनिटी पोस्ट एकदा नक्की चेक करा. घ्या स्मूदी. थँक्यू. सिप तर करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.